कल्पिले कल्पिले चित्त कळिले, तन्मय घोळले चैतन्याचे। संगमाये कैसे कल्पिले कायसे, सर्व ऋषिकेश दिसे आम्हा। निवृत्ती समरस सर्व ऋषिकेश, ब्रह्मीचा समरस कल्पने माझी। संगमाये कैसे कल्पले कायसे, सर्व ऋषिकेश दिसे आम्हा। विठ्ठल ठाल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। या कुंदेन्तु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणा वरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता। सा मां पातुं सरस्वतीं भगवती निःशेषजाड्यापहा। ॐ देवराज्य सेव्यमाण पावनान्ध्रिपङ्कजं, व्यालयत्नसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं, नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं, काशिकापुराधिनाथ श्रीकालभैरवं भजे। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता। यदक्षरं मनाख्येयं आनन्दं मज्ज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतम् आश्रये। विठ्ठल कल्पिते कल्पिले चित्त कळिले, तन्मय घोळले चैतन्याचे। सांगमाये कैसे कल्पिले कायसे, सर्व ऋषिकेश दिसे आम्हा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता निवडलेला अभंग विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा अभंग संप्रत सेवेकरिता निवडलेला आहे। संत श्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांचं असं म्हणणं आहे की ज्या कारणाने मी जगामध्ये अवतार नाम जन्म घेऊन आलो, ते माझं जीवनाचं मूळ इप्सित वेगळं होतं। पण काही घटनाक्रम असे घडले की त्या घटनाक्रमांच्या चालिता मला थोडंसं प्रवृत्ती मार्गामध्ये यावं लागलं आणि प्रवृत्ती मार्गाच्या अनेक धर्मांचं पालन करता करता मी असा वाहवलो गेलो की मी माझ्या आयुष्याच्या मूळ धोरणाला विसरून गेलो। पण नंतर जेव्हा याच प्रकृतीने काही अशा घटना मला दाखविल्या की त्या घटनांना पाहिल्यानंतर माझं स्मरण ठिकाण्यावरती आलं, मला काय करायचंय हे माझ्या बुद्धीमध्ये पुन्हा प्रविष्ट झालं आणि माझं जे चित्त
प्रवृत्ती मार्गावर येऊन थांबलं होतं ते मी पुन्हा माझ्या मूळ निवृत्ती मार्गापर्यंत आणलं. आणि ते आणण्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागले, ते म्हणजे त्याला आकळावं लागलं. एकदा ते मी माझ्या मूळ स्थानावर आणलं, त्या आणल्याचा परिणाम हा झाला की मला ज्या चैतन्याची आत्तापर्यंत नुसती चर्चा करून माझं जीवन चाललं होतं, ते चैतन्य मला आता दिसू लागलं. बरं, नुसतं दिसू लागलं नाही तर ते सर्वत्र दिसू लागलं. मग माझ्या मनामध्ये मी असा एक विकल्प धारण केला की आत्तापर्यंत मला हे दिसत नव्हतं, पण आत्ता दिसतंय. असं काय झालं की मला हे आगतुकच दिसू लागलं, सर्वकडे दिसू लागलं? त्यावेळी मला एकच उत्तर मिळालं, मी माझ्या वृत्तीला मूळ जागेवर आणलं की मला ते चैतन्य आपोआप दिसू लागतं. तो रस, तो माझ्यामध्ये ब्रह्मीचा असलेला रस हा एक आणि समरूस होऊन इतका गेला की आता मला निवृत्ती मार्गामध्ये असताना ते चैतन्य सर्वगत दिसतंय. अशी स्वतःच्या आत्मानुभूतीचा अनुभव सांगणारा श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा 3 चरणांचा अभंग आजच्या वर्ष श्राद्धाच्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाच्या संबंधाने काही अल्पस्वल्प चिंतन आपल्याला करणे आहे, पण तत्पूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं वक्ता म्हणून अगत्याचं आहे, गरजेचं आहे. कैलासवासी यमाजी बबन फापाळे, यमाजी बाबांना आज आपल्यातनं जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि आपल्या वैदिक सनातन परंपरेचा हा नियम आहे की गेलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी, त्याची पुण्यश्लोकिता धारण करण्यासाठी जे काही विशेष विधी आपल्या परंपरेमध्ये सांगितलेले आहेत, त्यामध्ये अतिशय विशेष आणि महत्त्वाचा विधी म्हणजे श्राद्ध विधी. आणि या श्राद्ध विधी करता आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे ज्यांच्या करवे हे श्राद्ध होणं हे वस्तुस्थितीने अपेक्षित होतं, त्यांच्या करवे हे श्राद्ध मुळात घडलं नाही. कारण यमाजी बाबांचे चिरंजीव भास्कर यमाजी फापाळे यांनाच आपल्या वडिलांच्या अगोदर देवाज्ञा झाली. आणि भास्कररावांचं लवकर जाणं झाल्यामुळे यमाजी बाबांच्या उत्तर क्रियेची सर्व जबाबदारी ही त्यांच्या पुढच्या पिढीवरती येऊन पडली. भास्करराव यमाजी फापाळे आणि त्यांच्या पत्नी लंकाबाई भास्करराव फापाळे या उभयता दोघाही पतिपत्नींना कालवश काही कारणानिमित्ताने अल्पकालामध्ये आपली इहलोकाची यात्रा थांबवावी लागली. आणि त्यांची ही जबाबदारी पुढे चालून थोडा कमीच ठेवा, आता कमी ठेवा. इथे छान शांतता आहे, आवाज व्यवस्थित येतोय. ही जबाबदारी यमाजी पाटलांच्या वरती आली आणि यमाजी पाटलांच्या उत्तरक्रियेची जबाबदारी आता त्यांच्या 3ऱ्या पिढीवरती येऊन थांबली. म्हणजे कुटुंब सांभाळण्याची जी जबाबदारी भास्कररावांवरती होती ती यमाजी पाटलांना पार करावी लागली. आणि आता यमाजी पाटलांची उत्तरक्रिया करण्याची ही जबाबदारी त्यांच्या पुढच्या पिढीमधील त्यांचे नातू श्रीमान कौतिक भास्कर फापाळे आणि अनिल भास्कर फापाळे, त्यांचे दोन्ही नातू कौतिक दादा आणि अनिल दादांच्या वरती ही जबाबदारी ही प्रकृतीने
सांभाळण्याची एक विशेष आणि वेगळी प्रणाली योजली. त्या संबंधाने त्यांच्या नाती सौभाग्यवती सुनीता रामदास जाधव आणि सौभाग्यवती सविता प्रताप घुले, त्या संबंधाने त्यांच्या कन्या सौभाग्यवती सुमनबाई बकाजी गाढे, सौभाग्यवती गंगूबाई रामदास चव्हाण, त्यांच्या पुतणी सौभाग्यवती सिंधुबाई उत्तम आहेर, तद्वत त्यांचे पुतणे श्रीमान दत्तू चंद्रभान फापाळे, श्रीमान रामदास भीमाजी फापाळे आणि श्रीमान अण्णासाहेब भीमाजी फापाळे, असा हा फापाळे परिवार, त्यांचे सर्व आप्तेष्ट गणगोत सगळे सोयरे मित्रपरिवार आणि या परिवाराच्या संबंधाने उपस्थित मरळगोई आणि निफाड तालुका तथा पंचक्रोशीतील आपण उपस्थित सर्वच आदरणीय मान्यवर, सर्वांच्या पुण्यपावन उपस्थितीमध्ये आज यमाजी पाटलांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यानिमित्ताने हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित हरिकीर्तनासाठी सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी महाराज, सर्व पंचक्रोशीतून उपस्थित असलेली सर्व आदरणीय टाळकरी मंडळी, त्यामध्ये प्राथमिकतेने उपस्थित असणारे परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य माधवजी महाराज पैठणकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानिमित्ताने उपस्थित आदरणीय गुरुवर्य गोरखजी महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, आदरणीय शिंदे माऊलीही या ठिकाणी उपस्थित आहेत. तथा मृदंगाचार्य आदरणीय पूजनीय गुरुवर्य तात्या महाराज गाढे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानिमित्ताने उपस्थित आदरणीय पूजनीय गुरुवर्य हरिदासजी महाराज सानप, हरिभक्तीपरायण अकोलकर महाराज आणि गावातील सर्व आदरणीय भजनी मंडळ, पूजनीय भजनी मंडळ, सर्व गुरुवर्य मंडळी, दोनही चोपदार महाराज, मरळगोई येथीलच आपल्या सर्वांचीच परिचित असलेली जय तुळजाभवानी साऊंड सिस्टीम अतिशय उत्कृष्ट आहे. एकच सांगेल, पुढच्या वर्षी तुम्हाला कीर्तनकार होता आलं नाही तरी चालेल, गायनाचार्य होता आलं नाही तरी चालेल, मृदंगाचार्य होता आलं नाही तरी चालेल, पण तुम्ही ऑपरेटर नक्की व्हा. खूप छान ऑपरेट करता तुम्ही. कारण सभागृहामध्ये गायक वादकांचा सुस्पष्ट आवाज देणं आणि वक्त्यालाही त्याच्या वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये पूर्ण विश्वास प्रदान करून देणं, एवढ्या बंदिस्त वातावरणामध्ये आवाजाची उत्तम व्यवस्था देणं हे सर्वांना जमत नाही. खरं म्हणजे जेव्हा सुरुवातीला आलो आणि मला कळालं की मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम आहे, काही क्षण काळजाचा ठोका वेगानं पडू लागला. कारण का जाणो कळत नाही, पण बऱ्याच मंगल कार्यालयांचे कीर्तनाचे अनुभव अमंगल पदरात पडतात. त्याचं कारण आमची आवाज जी आहेत ती कार्यालयामध्ये व्यवस्थित मिळत नाही, त्याची बांधणी असते. पण आपली सिस्टीम इतकी उत्कृष्ट आहे की आपल्याला काही सूचना करणं तर फार दूर, पण अतिशय सर्वांना सुस्पष्ट पद्धतीने ऐकू जाईल. मृदंगाचार्यांना त्यांचा आवाज व्यवस्थित आहे, उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी आहेत त्यांनाही त्यांचा आवाज व्यवस्थित आहे, आणि श्रोत्यांची शांतता
ही माझा आवाज त्यांच्यापर्यंत व्यवस्थित जातोय हे आपल्या एका हाताचं कौशल्य आहे. आपल्याला मी मनापासून धन्यवाद देईन. आणि या परिवाराच्या संबंधाने उपस्थित आपण सर्वच पुण्यपावन उपस्थित श्रोते मंडळी, ज्यांच्या निमंत्रणाने मला ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या परिसरातील आपल्या सर्वांचीच परमार्थिक सहकारी आदरणीय दिगंबर महाराज जगताप. खरं म्हणजे माझं मरळगोई गावामध्ये हे दुसऱ्यांदा येणं आहे. या अगोदर मला असं वाटतं महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये एकदा येणं झालं होतं आणि त्यानंतर मरळगोई गावामध्ये हे दुसऱ्यांदा येणं आहे. त्यानिमित्ताने उपस्थित आदरणीय चंद्रभानजी जगताप आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये यमाजी बाबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. खरं म्हणजे ही श्रद्धांजली देणं, ही श्रद्धांजली उपस्थित करणं म्हणजे पहिलं दुसरं काही नाही आहे. ही फक्त ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेत त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे श्रद्धांजली देणं आहे. कारण उपकार करणारी माणसं खूप भेटतात, पण उपकाराचं स्मरण ठेवणारी माणसं ही सगळी मिळत नाहीत. माझं बोलणं जरा लक्ष देऊ नये का? अतिशय वेळेमध्ये माझं बोलणं थांबवणार आहे. आता किती वाजले? जवळ आता किती वाजले? 11:30. कीर्तन सुरू झालं 10:30. नियमानुसार 2 तास माझ्याकडे वेळ होता. 1 तास आपला पार पडलेला आहे. आता शिल्लक फक्त 1 तास राहिलेला आहे. त्यामुळे बरोबर 12:30 वाजता मी सगळं संपवणार आहे, सर्व. फक्त विनंती एक राहील की तोपर्यंत माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, कृतज्ञ राहणं हा एक फार चांगला गुण आहे आणि हा सहजासहजी सर्वांच्या रक्तगटात सापडत नाही. बरीचशी माणसं ही फक्त काम होण्यापुरतं स्मरण ठेवतात आणि एकदा काम झालं की त्या माणसाला बऱ्याचदा विचारपूस सुद्धा करत नाही. हा सुद्धा एक कृतज्ञ माणसाचाच प्रकार आहे. कारण कृतज्ञ असणं ही गोष्ट बोलण्याकरता जितकी सोपी आहे तितकी पालन करण्याकरता सोपी आहे असं अजिबात नाही. 2 वर्ग आहेत. एक उपकारांचं स्मरण ठेवणार आहे आणि एक उपकारांचं स्मरण दवडणार आहे. आठवण ठेवणारी, स्मरण ठेवणारी लोक फार कमी आहेत आणि उपकारावर लाथ मारणाऱ्यांची संख्या आज खूप अधिक आहे. मला सांगायचं काय, एखाद्याने आपल्यावरती उपकार केले, खरं म्हणजे लोक म्हणतात की आम्ही त्यांच्या उपकारांची परतफेड करतो, उपकारातनं उतराई होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, उपकारातून कधीच मोकळं केलं जाऊ शकत नाही, मोकळं होणं शक्य नाही. कधीही कुणाचे उपकार फिटत नाहीत. तुम्ही म्हणताल महाराज कसं शक्य आहे? पटवून देतो. एखाद्या माणसाने अडचणीच्या काळात आपल्यावरती उपकार केले, काही मदत केली, आर्थिक असेल, ओळखीची असेल, सामाजिक असेल, ती कोणती मदत आपल्याला करू देत, कालांतराने एखादा म्हणतो की जशी मला अडचण आली म्हणून मी त्याच्याकडनं 10,000 रुपये उसने घेतले, पण नंतर जेव्हा माझ्याकडे 20,000 आले मी पहिले त्यातले 10 काढून त्याला परत देऊन टाकले. महाराज, मी त्याच्या उपकारातनं उत्तीर्ण झालो, त्याच्या उपकारातनं उतराई झालो. असं बरेच जण बोलतात, पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, उपकारातनं उत्तीर्ण होता येत नाही. कारण जी मदत समोरच्या माणसाने तुम्हाला केली आहे
ती वस्तू तुम्ही त्याला कालांतराने परत करू शकता, ती वस्तू तुम्ही त्याला परत करू शकता, पण ज्या वेळेला त्याने तुम्हाला मदत केली आहे ती वेळ तुम्ही कधीच परत करू शकत नाही. वेळ परत करता येत नाही. म्हणून उपकारातनं कधीच कोणाच्या उत्तीर्ण होणं शक्य नाही. आणि त्यातल्या त्यात आई वडिलांच्या उपकारातनं, आपल्या पितरांच्या उपकारातनं उत्तीर्ण होणं ही फार अशक्यप्राय गोष्ट आहे. एक वेळ आईने तुम्हाला लहानपणी, तुम्ही लहान असताना तिने खाऊ घातलं, नंतर ती म्हातारी झाल्यानंतर तुम्ही तिला खाऊ घालता. एखादा म्हणेल लहानपणी तिने मला खाऊ घातलं, म्हातारपणी मी तिला खाऊ घातलं, मी उपकारणातनं मोकळा झालो, असं बरेच जण म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिने तुम्हाला खाऊ घातलं मग तुम्ही तिला खाऊ घातलं म्हातारपणी, ही उपकाराची परतफेड नाही आहे, ही फक्त कालापुरती केलेली व्यवस्था आहे. आई वडिलांच्या उपकारातनं उत्तीर्ण होणं, म्हणून शास्त्रकारांनी एक गोष्ट फार महत्त्वाने सांगितली आहे की 2 गोष्टी माणसाने कधी विसरू नये आणि 2 गोष्टी माणसाने कधी स्मरणात ठेवू नये. पहिली गोष्ट अशी सांगतात की जगातला जो महामंत्र आहे तो महामंत्र कधी विसरू नये. महामंत्र कोणता आहे जगातला? वारकरी संप्रदायाचा एकच महामंत्र आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपा सर्व काळ, मंत्र हा जपा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपा कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याला कधी विसरू नये, हा सर्व काळ जपावा. याच्याकरता कधी काळ वेळ न लगे, काळ वेळ विचारावे. याच्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, नाम उच्चारिता काळही लागत नाही आणि नाम उच्चारिता वेळही लागत नाही, तो कधी विसरू नये. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. संतांचं हे म्हणणं आहे की रामकृष्ण हरी हा एक महामंत्र आहे. पहिली गोष्ट त्याला कधी विसरू नये. आणि दुसरी गोष्ट ते सांगतात की आपल्या आयुष्यात ज्याने आपल्यावर उपकार केले त्याला कधी विसरू नये. 2 गोष्टी आहेत की ज्या कधी विसरू नये आणि 2 गोष्टी आहेत की ज्या कधी आठवणीत ठेवू नये. त्यातली पहिली गोष्ट, आपल्यावर आपण कोणावर उपकार केले हे आपण लक्षात ठेवू नये. काय बोलतोय कळतंय ना? तुमचं लक्ष आहे ना पण माझ्याकडे? माझं बोलणं जरा शांत आहे बरं का. माझं बोलणं जरा नाही, जरा जास्त शांत आहे. मला कल्पना आहे याची, पण काय करता, मला निष्कारण आरडाओरडा करायला आवडत नाही. गरज नसताना
परमेश्वराने एवढी सुंदर शांतता प्रदान केली असताना त्या शांततेवर अत्याचार करावं मला वाटत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू, कीर्तन हा मुळातच शांततेचा विषय आहे. निष्कारण गडबड गोंधळ करणं, आरडाओरडा करणं, बाष्कळपणानं बोलणं आणि काहीतरी शांतता भंग करण्याचे अटल प्रयत्न करणं हे काही चांगल्या माणसाची लक्षणं नाहीत. कीर्तन मुळातच समाधानाचा आणि शांततापूर्ण विषय आहे. तो नुसताच अपूर्णत्वाने बडबड 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 म्हणून मांडत राहिलं तर त्याच्यातनं कधी स्थिरता मिळत नाही, त्याच्यातनं कधी समाधान मिळत नाही. म्हणून सावकाश जरी बोलणं असेल तरी अधिक वेळ घेणार नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. वेळेमध्ये सगळं मिटवणार आहे, फक्त लक्ष माझ्याकडे द्या. मुद्दा हा आहे की दोन गोष्टी कायम स्मरणात ठेवाव्यात आणि दोन गोष्टी कधी स्मरणात ठेवू नये. त्यातली पहिली गोष्ट, देवाचं नाव कायम लक्षात ठेवावं, आणि दुसरं, आपल्यावर कोणी उपकार केले ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. आणि कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवू नये तर पहिलं, आपण कोणावरती उपकार केले हे आपण लक्षात ठेवू नये. मी अमुक अमुक माणसाला ही मदत केली, मी त्याला ते केलं, मी त्याच्यासाठी ते केलं, हे कधी आपण लक्षात ठेवू नये. हिंदीमध्ये त्या उर्दूमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, नेकी कर दर्या में डाल. स्मरणात ठेवू नये या गोष्टी, या आपल्या चांगुलपणाला कलंक लावणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून आपण कोणावर उपकार केलेले असतील तर ते स्मरणात ठेवू नये. आणि दुसरी गोष्ट, ज्याने आपल्या उपकाराच्या बदल्यात आपल्याला अपकार केले त्याला पण लक्षात ठेवू नये. तुम्ही म्हणताल महाराज हे कोणतं बोलणं आहे? ज्याने तुमचा विश्वासघात केला त्याला सुद्धा कधी लक्षात ठेवू नये, कारण विश्वासघात करणारा करून जातो, घात करणारा करून जातो, आणि त्याचं शल्य विनाकारण आपण आपल्या बुद्धीमध्ये ठेवून आपल्या चांगल्या जीवनाला विरजन लावतो. सांगण्याचा हेतू फक्त हा आहे की या दोन गोष्टी आपल्या कधीही लक्षात राहू नये. पण त्यातल्या त्यात आपण कायम कृतज्ञ असावं. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत आपण त्याच्या बाबतीत कायम कृतज्ञ असावं. एकदा धर्मराज युधिष्ठिराला ज्यावेळी स्वर्गाकडे घेऊन चालले होते दूत, देवांचे दूत, त्यावेळी त्या धर्मराजाला घेऊन जाताना त्या धर्मराजाने एक जरा विलक्षण दृश्य पाहिलं. ऐकता ना सगळे, इकडे लक्ष द्या. त्या धर्मराजाने एक जरा विलक्षण दृश्य पाहिलं. त्याने पाहिलं की खाली एका ठिकाणी मांसाच्या तुकड्यांचा मोठा गंज पडलेला आहे, ढीग लागलेला आहे, आणि त्या मांसाच्या तुकड्याजवळ ते मांस खाण्याच्या इच्छेने कुली कुत्री पळत येत आहेत. आणि पळत जवळजवळ येतात आणि त्या मांसाच्या ढिगाजवळ आल्याने तिथपर्यंत येतात आणि लगेच मागे फिरतात. धर्मराजाला हे पाहून जरा आश्चर्य वाटलं. धर्मराजाने बरोबरच्या दूतांना विचारलं, का हो ते मांस ताजं आहे? ते म्हणे हो. खाणारी सगळी हिंस्त्र श्वापद आहेत, हिंस्त्र प्राणी आहेत, कोली कुत्री ही सगळी मांस खाणारी माणसं आहेत. म्हणजे माणसं नाही बरं का, अनावधानाने खरं बोलून जातं माणूस कधी कधी. कोली कुत्री कायम काय खातात? कोली कुत्री कायम काय खातात? दोन पायाविषयी बोलत नाही मी, तुम्ही काळजी करू नका. कारण बऱ्याचदा पारमार्थिक माणसाला राजकीय सभेमध्ये गेल्यावर अडचणी येतात, तशा बऱ्याचदा आध्यात्मिक नसलेल्या माणसाला आध्यात्मिक या सभेमध्ये आल्यानंतर या अडचणी समाजामध्ये येतात. त्याला बऱ्याचदा वाईट वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतं. कीर्तनकार कोल्ही म्हणतात, कीर्तनकार कुत्री म्हणतात, गाढव म्हणतात. आम्ही कुणाला वैयक्तिक बोलत नसतो, पण आता लक्षण प्रमाणाभ्याम जर तिथं बसलं
तर मग त्याला सगळ्यांचाच नाईलाज असतो. जसं आध्यात्मिक माणसाला सामाजिक क्षेत्रात गेल्यानंतर गुची होते, तसं थोडं सामाजिक माणसाला अध्यात्माच्या व्यासपीठासमोर बसल्यानंतर थोड्याशा अडचणी येणार आहे. त्यामुळं ते कोणी मनाला लावून घेऊ नये. जरी खरं असेल तरी ते मनाला लावून घेऊ नका. ऐका, इकडे लक्ष द्या. ती कोल्ही कुत्रे तिथं होती, ती मांस न खाता मागे पळाली. आणि हे जेव्हा धर्मराजानं पाहिलं, धर्मराजाने त्या दूतांना विचारलं, अहो ही कोल्ही कुत्री मांस खाणारी आहेत, मांस ताजं आहे, समोर पडलेलं आहे, तरी एक घास न खाता याला साधं तोंडही लावलं नाही आणि हे जशीच्या तशी माघारी निघून गेली. काय प्रकरण काय म्हणे. बरं, त्याला कुणी तिथे संरक्षक कुणी बसवलंय अशातला काही प्रकार नाही. ते मांस खाऊ नये म्हणून कुणी ते त्या कोल्या कुत्र्यांना हटकवण्यासाठी बसलंय, त्यांना दूर लोटण्यासाठी, त्यांना काठी घेऊन कुणी संरक्षण करण्यासाठी त्या मांसाला बसलंय, अशातला काही भाग नाही. पण काहीही कोणतंही प्रतिबंध नसताना, ते खाद्य त्या प्राण्यांचा आवडता विषय असताना, ते सगळं त्यांना अनुकूल असताना सुद्धा ते खाण्यासाठी पळत आली आणि जवळ येऊन तोंड फिरवून मागं गेली. प्रकरण काय. त्यावेळी ते जे दूत होते त्या दूतांनी दिलेलं उत्तर आहे, महाराज तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. हे मांस ताजं आहे, ताजं आहे, खाण्याकरता सुलभ आहे, सुलभ आहे. त्यांना अडवण्याकरता तिथे कोणीच नाही. त्यांचा तो आवडीचा विषयही आहे, पण तरीही खात नाहीत. का अवतेच तर विचारतोय, का खात नाही. त्यावेळी त्या दूतांनी उत्तर दिलं, त्याचं कारण आहे महाराज, सगळी अनुकूलता असून सुद्धा ती प्राणी ते मांस खात नाहीयेत. त्याचं कारण आहे, ते मांस कृतघ्न माणसाचं मांस आहे. काय बोलतोय कळतंय ना. ते मांस कृतघ्न माणसाचं मांस आहे. आता मला आपल्याला प्रश्न विचारायचा, जर कृतघ्न माणसाचं मांस हिंस्त्र पशु सुद्धा खात नसतील, तर आपल्या कृतज्ञतेला परमेश्वरानं स्वीकारावं. किती वाष्कळपणाची अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्ही कशासाठी कृतज्ञ राहा, कशासाठी कृतज्ञ व्हा, याच्याकरता बाकी कोणतं उत्तर अपेक्षित नाही. पण किमान प्राण्यांनी तरी आपल्याला डावलू नये, इतकी आपली पातळी खाली जाऊ नये म्हणून माणसाने कृतज्ञ झालं नाही पाहिजे. आणि त्यात उपकाराचा सर्वात मोठा कळस असेल तर तो आपल्या आईवडिलांचा आहे. आईवडिलांची सेवा, पितृवचन सेवापती. आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. आईच्या शब्दाला जर डावललं तर नाथ महाराज सांगतात परिणाम किती घातक आहे. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेहिता, एका जनार्दनी स्मरेन. नाथ महाराजांचं हे म्हणणं आहे की आईचा शब्द डावलला तर जन्माला आल्यानंतर वृत्तीचं बहिरेपण येतं. म्हणून ते थोडं बिघडलंय का काही स्वरांचं. त्याला करून घे. तरी म्हटलं माझा घसा चिरकत नाही इतका माझ्या मत दिली पाहिजे. आई वडिलांच्या वागण्याला त्यांच्या उपकारांचं नित्य स्मरण ठेवलं पाहिजे. म्हणून आज यमाजी बाबांच्या विषयीची कृतज्ञता, त्यांचे चिरंजीव जरी नसतील तरी त्यांचे दोनही नातू आज त्यांची कृतज्ञता व्यक्त करताय. कारण ही कृतज्ञता मी बोलून गेलो, सगळ्यांना व्यक्त करता येत नाही. हा सगळ्यांच्या वृत्तीचा गुणधर्म नाही.
तुम्ही जर आज पाश्चात्य राष्ट्रामध्ये जर पाहिलं, आपल्याकडे अजून फार चांगलं वातावरण आहे, फार सुबक वातावरण आहे. आपल्याकडे मी कायम बोलतो, वातावरण अजून एवढं फार चांगलं आहे की अजून आपल्याकडे अंत्यविधीच्या पत्रिका छापेपर्यंत वेळ आलेली नाही. निरोप मोबाईलवर जातात, पण अजून आपल्याकडे अंत्यविधीचं निमंत्रण दिलं जातं का? की आमचे दैवयोगाने आमचे वडील भ प कै यांना नुकत्याच 1 तासापूर्वी देवाज्ञा झाली, त्यांचे आज दुपारी इतक्या वाजता अंत्यविधी करण्याचे योजिले आहे, तरी आपण सहपरिवार सहकुटुंब येणे अगत्य करावे आपले नम्र. असं कधी मायना अद्याप तरी वाचनात आला का? नाही. का? कारण अजून आपल्याकडची माणुसकी तितक्या पटीत जिवंत आहे. पण आपण पाश्चात्य राष्ट्रामध्ये जर गेलात तर तिथे माणूस जर मेला तर त्या मेलेल्या माणसाला घरची माणसं जबाबदारीने सांभाळत नाही. म्युन्सिपालिटीमध्ये तिथल्या फोन केला जातो, तिथली माणसं येतात, ती घरात येतात. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण खरं सांगतो, अतिशयोक्ती वाटेल, त्या मेलेल्या मृतदेहाबरोबर फोटोज काढले जातात आणि त्यांच्याबरोबर फोटो टाकून 3 अक्षरांचं दान दिलं जातं, RIP, रेस्ट इन पीस, एवढं सांगितलं जातं. आणि मग तेवढं झालं की घरची माणसं बाजूला होतात, ती भाडोत्री माणसं घरात येतात, ती आपल्या बापाला आपल्या समोर उचलतात, बाहेर गाडीत टाकून नेतात, दरवाजा लावून घेतला जातो, तिकडं त्यांचं काय करता माहीत नाही. मग घरचे माणसं काय पावती असेल ती योग्य रकमेची पावती फाडतात, एवढे पैसे आम्ही तुम्हाला दिले, आमच्या बापाची योग्य विल्हेवाट लावा. ही पाश्चात्य संस्कृती आहे, ही पाश्चात्य संस्कृती आहे. अजून किमान आपल्याकडे इतकी दुर्दैवी वेळ आलेली नाही, इतकी वाईट वेळ अजून आपल्यावरती आलेली. आपण तितक्यात भाग्यवान आहोत, कारण हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा विषय आहे. आपलं इप्सित कार्य समोर असताना, आपल्या आयुष्याची ध्येय समोर असताना, आपल्याला काय करायचं आहे ही कृतज्ञता आपल्या समोर असताना सुद्धा आपण त्याला डावलणं हे आयुष्यातलं फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. आपल्या आईवडिलांचं पिंडदान करताना, आपल्या आईवडिलांविषयी तर्पण करताना परमेश्वराला ही प्रार्थना केली पाहिजे की मी माझ्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे तुम्हाला अर्पण करतोय, याचा तुम्ही स्वीकार करा. घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा. दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाचे देवा, दीन दुर्बळाचे देवा, दीन दुर्बळाचे देवा. ही प्रार्थना परमेश्वराला केली पाहिजे आणि ही सद्बुद्धी आपल्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. मी जसं बोलून गेलो, ही सद्बुद्धी सर्वांच्या ठाई राहत नाही, ही सद्बुद्धी सर्वांच्या ठिकाणी मिळत नाही. अशी सद्बुद्धी प्राप्त होणारी माणसं दुर्मिळ असतात. आणि वाक्य बोलू,
आपल्या जीवनात आपल्याला कोणतं जरी इतर सत्कार्य करायला जमलं नाही तरी चालेल, पण कृतज्ञता हा एवढा एक गुण जरी आपल्या रक्तामध्ये टिकला तरी आपल्या सर्वथैव पुण्याला जिवंत ठेवण्याची ताकद या एका गुणामध्ये. बाकी तुमच्याकडे लाख दुर्गुण असू देत, पण तुमच्याकडे एक कृतज्ञता नावाचा जरी गुणधर्म असला तरी जगात तुम्हाला ज्ञानोबा सांगतात हे सोडून बाकी काही करण्याची गरज नाही. एवढा एक गुण ज्ञानोबा भाषा बोलतात. जैसी दीपकळिका धाकुटी. दीपकळिका म्हणजे एक दिव्याची वात छोटीशी असते, परी ते बहु तेजाते प्रकटी. दीपकळिका छोटी असते, दिव्याची वात छोटी असते, पण ती एवढीशी दिव्याची वात जर पेटली तर ती सगळ्या परिसराला उष्णता प्रकाश देते. आपल्या आयुष्यामध्ये बाकी सगळा जरी कर्मांचा अंधकार असेल, ज्ञानोबा भाष्य देतात, हे सगळे स्वीकारत नाही. यातलं महात्मे काय करतात? वेदाधारे बहुते बोले. वेद बहुत जरी बोलला पण महात्मे त्यातलं फक्त महत्वाचं घेतात. आयुष्यात बरीच कर्म चांगली आहेत, पण त्यातला एक कृतज्ञता नावाचा मुद्दा, साधा मुद्दा आहे. साधा विचार करा, या पृथ्वीवरती पाणी किती आहे? किती टक्के पाणी आहे पृथ्वीवरती आज? किती? 70-71% त्या दरम्यान पाणी आज पृथ्वीवरती. मला आपल्याला विचारायचं आहे, हे 70-71% जेवढं पाणी पृथ्वीवरती आहे ते सगळंच आपण पितो का? सगळं पितो का? पित नाही. पाणीच आहे ना. अडचण काय आहे? कारण एकच आहे, ते सगळं पाणी आपल्याला अनुकूल नाही. शहाणी माणसं ती आहेत की त्याच्यातलं जे चांगलं आहे तेवढं पिण्याकरता वापरतात, बाकीच्या पाण्याकडे दुर्लक्ष करतात. तसं आहे आयुष्यात बरीचशी कर्म आपल्याला कल्याणाला कारण आहेत, पण सगळी कर्म आपल्यासाठी योग्य नाहीत. शहाणी माणसं ती आहेत की वेदाने भरपूर सांगितलंय, वेदाने ज्ञान सांगितले, वेदाने उपासना सांगितली, वेदाने कर्मकांड सांगितलंय, सगळं सांगितलंय वेदाने, पण त्या वेदातलं फक्त मोजकं उचलतात, मोजकं घेतात. जे आपल्या कल्याणाला कारण आहे तेवढं घेतात आणि तेवढं घेऊन आपल्या जीवनाची योग्य दशा दूर करून एक अशी दिशा घेतात की ती दिशा आपल्या जीवनाचं खरं इप्सित आहे. प्रलोभनाने आमचे बरेच मार्ग भटकलेले आहेत. आयुष्याच्या व्यवस्था पाहता पाहता आम्ही बरेच चांगल्या गोष्टींना आत्तापर्यंत लाथाळलंय. मी काय बोलतोय लक्षात येतंय ना? आयुष्याच्या सुखाच्या अपेक्षेसाठी आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टींना, चांगल्या चांगल्या गोष्टींना, चांगल्या चांगल्या माणसांना, चांगल्या चांगल्या सवयींना आम्ही आमच्यापासून दूर केलंय. पण या दुर्दैवाने त्या चांगल्या गोष्टी आता इतक्या दूर गेल्यात, इतक्या लांब गेल्या आमच्यापासनं की आता आमच्या आयुष्याचा मूळ ध्येय आणि मूळ ध्रुव विसरलाय. पण एका गोष्टीने आम्हाला तो ध्रुव प्राप्त करून दिला जाऊ शकतो. ती कृतज्ञता, ते आभार, ती उपकारातनं उत्तीर्णत्व होण्याची पात्रता, ही ज्यावेळी आपल्या आतमध्ये येते ना, ज्यावेळी भटकलेल्या मार्गातून जीव सावरला जातो आणि आपल्या जीवनाचं योग्य इप्सितापर्यंत येऊन पोहोचतो, आणि ज्यावेळी माणसाला आपल्या जीवनाची योग्य वाट सापडते, कारण सूर्य ज्यावेळी प्रकट होतो त्यावेळी तो हजारो दिशांचे रस्ते दाखवतो. शहाणा माणूस तो आहे की त्या सगळ्या दिसणाऱ्या प्रत्येक दिसणाऱ्या रस्त्याला शहाणा माणूस जात नाही. आपला रस्ता कोणता आहे ते पाहतो आणि त्या रस्त्याने चालतो. ज्यावेळी एक धरीला चित्ती, हे ज्यावेळी एक मार्ग आम्हाला सापडतो ना, आता याच्यातनं माघारी येण्याची तो वाट पाहत नाही. हाची नेम आता न फिरे माघारी. परत माघारी जात नाही, परत माघारी पर्याय ठेवत नाही. अशा एका वृत्तीने, एका आलंबनाने
एका दिशेने जो आपली वाटचाल करतो त्याला त्याच्या जीवनाचं एक असं इप्सित मिळतं की ते इप्सित त्याच्या जीवनाचं जन्माचं ध्रुव केंद्र आहे. आणि ते मिळाल्यानंतर त्या महात्म्याच्या जीवनातली भाषा बदलते. आणि बदललेली भाषा काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कल्पिते कल्पिले चित्त आकळिले, कल्पिते कल्पिले चित्त आकळिले, कल्पिते कल्पिले चित्त आकळिले, कल्पिते कल्पिले चित्त आकळिले, कल्पिते चित्त कल्पिले काया से कल्पिले काया संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची भाषा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जन्माला आलो होतो एक आयुष्याचं ध्रुव केंद्रित स्थान पाहून. कारण त्यांची परंपरा फार मोठी आहे. त्यांची परंपरा फार मोठी आहे. आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थली परिसरामध्ये, त्यांच्या समाधीने पावन झालेल्या जिल्ह्यामध्ये होत. म्हणून खरं निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग निवडण्याची ही एक धाडस मी केलं आहे. कारण निवृत्तीनाथ महाराजांचा अभंगावर विचार करणं हे बोलण्याकरता जितकं सोपं आहे, विचाराकरता ती तितकी कठीण गोष्ट आहे. एक वेळ तुकोबारायांचे अभंग अर्थसंगतीला सोपे जातात, ज्ञानोबारायांचे अभंग अर्थसंगतीला सोपे जातात. आता हे सोपं जाणं हे म्हणणं सुद्धा किती अवघड आहे मला माहिती आहे. पण त्यातल्या त्यात संगती लागते. ज्ञानेश्वरी आधारपटाला आहे. पण निवृत्तीनाथ महाराजांच्या बोलण्याची भाषा आणि त्यांचे शब्द, त्यांची संगती लावणं ही तितकंच कठीण गोष्ट आहे. कारण यात कौतुक आणि आश्चर्य करण्याची गोष्ट नाही. ते ज्ञानोबारायांचे गुरु आहेत. निवृत्तीनाथ महाराजांचे शब्दच आहेत. ज्ञानाचा निजबोध पण विज्ञान रूप सकळ. निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत? ज्ञानाचा निजबोध पण विज्ञान रूप सकळ. निवृत्तीनाथ महाराज इतकं सोपं प्रकरण नाहीये. आपण भाग्यवान आहात की आपल्याला त्यांच्या कुशीत राहण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या सावलीत राहण्याचं भाग्य आपलं आहे. मग त्या निवृत्तीनाथ महाराजांना मनामध्ये हे स्फुरण झालं की मी जन्माला कशा करता आलोय, मी ज्याच्या करता जन्माला आलोय ते माझं धोरण काय आहे, हा विचार कधीतरी केला पाहिजे. मी कोण, इथे कशा करता आलो, हा विचार आहे. मी हा कोण, करावा विचार. निवृत्तीनाथ महाराजांचे पट्ट शिष्य ज्ञानोबाराय सुद्धा हाच भाव प्रकट करतात की मी कोण आहे हा विचार पहिला केला पाहिजे. दुर्दैव हे आहे की लोक मी कोण आहे याचा विचार करण्यापेक्षा त्या प्रश्नातल्या मीनेच इतके बरबटले गेलेत की त्याच्यापासूनच सुटत नाही. वाक्य बोलू, एक वाक्य बोलू. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर सापडायचं जर असेल तर पहिलं मी पासून तुटक जावं लागतं. मी काय बोलतोय कळतंय का? मी काय बोलतोय ते लक्षात. तुम्ही झोपले नाही ना? तुम्हाला झोप वगैरे नाही ना आली?
होतं. फडकऱ्यांच्या कीर्तनात बऱ्याचदा झोप लागते, फडाच्या कीर्तनात बऱ्याचदा झोप लागते, हे होऊ शकतं, त्याला मी नाकारत नाही. पण थोडी तरी आपण परंपरेने अनुस्वित असणाऱ्या कीर्तनांना ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे. कायमच वरवरचा चोथ्याचा माल खाण्यापेक्षा कधीतरी रुचकर मधाची चव घेतली पाहिजे. अजून थोडं ज्ञानोबरायांच्या भाषेत जाऊन बोलू. रोजच फास्ट फूड खाण्याचं तुमचं नशीब जर असेल तर कधीतरी चटणी भाकर जी आरोग्याला सुखकारक ती खाल्ली पाहिजे. कधीतरी रुचकर भोजन आणि आरोग्याला शक्ती देणारं भोजन कधीतरी खाल्लं पाहिजे. 2 दिवस जास्त सुखाची येतील आपल्या आयुष्यात. माझं सांगण्याचा हेतू हा आहे की निवृत्तीनाथ महाराजांसारख्या महात्म्याला जर असं वाटतंय की मी माझी वृत्ती ढळालोय, म्हणजे पहा ना, विचार करा, ज्यावेळी आळंदीतल्या मंडळींनी शुद्धीपत्र मागितलं त्यावेळी भाषा वेगळी वेगळी होती. ज्ञानोबरायांची भाषा वेगळी होती आणि निवृत्तीनाथ महाराजांची भाषा वेगळी होती. तुम्ही जरा तो प्रसंग नीट अभ्यासा. ज्यावेळी शुद्धीपत्र आणण्यासाठी आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, आता आपले आईवडील दोघंही नाही आहेत आणि मग हा समाज तरीही आम्हाला स्वीकारत नाहीये, प्रायश्चित्त घेऊन सुद्धा किती कर्मटपणा म्हणावं पहा. ज्यावेळी विठ्ठलपंतांनी प्रस्ताव मांडला की बुवा माझ्या मुलांना धर्मामध्ये घ्या, त्यावेळी त्यांनी सांगितलं की पंडितांनी सांगितलं तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला नाही पण तुमच्या मुलांना आम्हाला धर्मात घेण्याचा काहीतरी आधार सापडेल. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मग मुलांनी विचार केला, ज्ञानोबराय बोलू लागले निवृत्तीनाथ महाराजांना की दादा, आपण आपल्या आईवडिलांनी ज्याच्याकरता एवढा मोठा त्याग केला, मग आपण त्या गोष्टीचा प्राप्ती करण्यासाठी, ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सगळी भावंड ज्यावेळी धर्मपीठाच्या समोर गेली, धर्मपीठाच्या समोर गेल्यानंतर त्यांनी विनंती केली धर्मपीठाला की आमच्या आईवडिलांनी आता देहांत प्रायश्चित्त घेतलंय, आता तुम्ही आम्हाला किमान मोंजी बंधनाकरता परवानगी द्या, तद्नाम शुद्धीपत्र द्या. त्यावेळी त्या तिथल्या मंडळींनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं, हे बघा पोरांनो, तुम्हाला धर्मात घेण्याची परवानगी नाही. अहो पण आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. ते म्हणे बरोबर आहे, ते त्यांच्यासाठी होतं, तुमचा त्यांचा संबंध काय? आता किती मूर्खपणाचा प्रश्न आहे. ते म्हणे अहो तुम्ही सांगितलं होतं की आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तर आम्हाला धर्मात घेतलं जाईल, म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, विनाकारण कशाला घेतील ते? त्यावेळी त्या धर्ममार्तंडाने सांगितलं, हे बघा पोरांनो, हा संदर्भ चरित्रामध्ये आलेला आहे बरं का, हे वाक्य आलेलं आहे. ते असं म्हणतात, पोरांनो, देहांत प्रायश्चित्त, प्रायश्चित्ताच्या नंतर शुद्धी होते. तुम्ही शुद्धीच्या अगोदर जन्माला आलेले आहात, म्हणून तुम्ही पण अभद्र आहात. वाक्य लक्षात येतंय का मी काय बोलतो? मग त्याच्या पुढे एक विनोद केला, देहांत प्रायश्चित्तानंतर जन्माला आले असते तर ठीक होतं. आता किती आंधळेपणाचं बोलणं आहे. प्रायश्चित्ताच्या नंतर देहच राहणार नाही, जन्माला येणं, प्रश्न विचारणं सुद्धा बाष्कळपणा आहे. ज्यावेळी असा प्रश्न निवृत्तीनाथ महाराजांना विचारला गेला, तुम्हाला आपल्याला हसू येतं प्रश्न विचारण्याचं, पण त्यांच्यावरती संकट होतं. तळपायाची आग मस्तकात गेली निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि विचार करू लागले, अरे आपण कोणत्या मूर्खांसमोर शुद्धीपत्र मागतोय? यांना साधं बोलण्याचं तारतम्य नाही, विचाराचं आलंबन नाही, यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची ज्योतच पाजळलेली नाही, नुसती धर्माची हत्यारं करून सामान्यांच्या गळ्यावर ही चालवतायत. अशांसमोर भीक मागण्यापेक्षा, आणि मागतोय कोणासमोर? नम्र व्हावं, ज्ञानी माणसासमोर व्हावं. मूर्ख माणसाच्या जर पाया पडाल तर आयुष्यभर पायाला लवून राहावं लागेल. वाक्य बोलू,
आयुष्यात एका ज्ञानी माणसाच्या चरणाला धरा, परत कोणत्याच मूर्खाच्या पायाला हात लावायची वेळ येणार नाही. पण आयुष्यात एका मूर्खाच्या पायी जर लागलात तर तिथून पुढे कधी ज्ञानी माणसाचा संसर्ग सुद्धा मिळणार नाही. हे लक्षात ठेवा. त्यांनी ते विचार करताय की या मूर्खांच्या नादी लागण्यापेक्षा, आणि नादी कोण लागतंय? मी. मग त्यावेळी निवृत्तीनाथ महाराज विचार करतात, मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता. मी कोण आहे? मी देह आहे ना, हमश्च देहो. मी देह नाही. मग मी हे जे समजतात तो पापी मी आहे न, हमचो पापी. मी पापी नाहीये, मी देह नाहीये. हे मला कुणाची तरी संतती म्हणून म्हणतात, पण कोणत्या जन्माची, कुठल्या जन्माचा परिचय देऊ म्हणे मी? कितीतरी जन्मापासून फिरत आलोय, आणि एवढ्या जन्माचं दुःख सहन करून इथं आलोय यांची भोग भोगण्याकरता. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यांच्यापाशी येण्याकरता. कशाला? तेवढी विचार करतात. यांच्या नादाला लागून भ्रष्ट होण्यापेक्षा आपण आपल्या मूळ विभूतीला ओळखलं पाहिजे. आणि हा परिचय निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांकडून उपदेश घेतल्यानंतर जो झाला, गहिनीनाथांनी उपदेश केला आणि गहिनीनाथांनी प्रसाद देऊनी केली सुखी. ते असा प्रसाद दिला की वृत्तीवरनं ढळालेली निवृत्तीनाथ महाराज, जे विठ्ठलपंतांना आपले वडील म्हणत होते, रखुमाई आईसाहेबांना आपली आई म्हणत होते, ज्ञानोबरायांना आपला बंधू म्हणत होते, सोपान काकांना मुक्ताई आईसाहेबांना आपले बंधू भगिनी म्हणत होते, ते विचार करू लागले की हे बंधू माझे आहेत की या देहाचे आहेत? मग मी हा देह आहे की मी कोण आहे? मग विचार करू लागले, याचं सगळं जडण भरण करणारा कोण? कोहम कथमिदम जातीम को करतास्य विद्यते. हा विचार करू लागले आणि कळालं की आपण भलत्याच्या पाठीमागं पळतोय. जी गोष्ट आपल्या कधीच आलंबनात नाही तिच्या पाठीमागे पळतोय. आणि आता आपण योग्य वृत्तीवर येणं गरजेचं आहे, कारण आपलं आलंबन ते आहे. आणि त्या आलंबनाजवळ आल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांची भाषा आहेत, कल्पिते कल्पिले चित्त आकळिले. विचार करतात, जे आतापर्यंत तत्वामध्ये समाविष्ट होतं ते फक्त मी विचारात घेतलं होतं, पण त्याला वापरात आणलं नव्हतं. पण आता जे कल्पनेत होतं ते मी वास्तवात उतरवलं. कल्पिते, जे कल्पनेत होतं ते. अभंग थोडा किचकट आहे बरं का. तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांची कृपांकित आहात म्हणून अभंग बोलतोय. थोडा जड जाऊ शकतो याची मला पुरेपूर कल्पना आहे. थोडा जड जाऊ शकतो, मला याची पुरेपूर कल्पना आहे. पण निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, जे कल्पनेत होतं, जे मागं होतं ते मी आता वास्तवात आणलं. कल्पिले, त्याची आता मी कल्पना केली. विचार केला की माझी ही अवस्था कशामुळे झाली? तर एकच गोष्ट सापडली की माझ्या चित्ताचं आलंबन चुकलं होतं. मग ज्या चित्ताचं आलंबन चुकलं ते चित्त मी मूळ जागेवर आणलं. कल्पिते कल्पिले आणि विचार प्रधानतेने चित्त आकळिले. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात संकट सर्वांचे आहेत. मी काय बोलतो लक्षात घ्या. संकट सर्वांच्या आयुष्यात आहेत. संकट नाही असा माणूस नाही, पण तरी सुद्धा काही पूर्णविरामापर्यंत जाऊन हसतात आणि काही मागं रडत बसतात. चूक आपल्या वृत्तीची आहे. आलेल्या संकटाकडे पाहण्याची नजर आपली चुकती आहे. जरा विचार करा. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ. बरं, प्रत्येकाची संकट वेगवेगळी आहे अशातलं नाही. बहुतेक जणांची संकट सारखीच आहेत. आपल्या सगळ्यांची. मला सांगा, चला मी 2-3 वाक्य 2-3 गोष्टी बोलतो, आपण जरा विचार करा आणि विचार करून मला सांगा की यातलं आपलं संकट आहे की नाही. मी 2-3 मुद्दे सांगतो फक्त. कोणतं संकट तुमचं आहे ते सांगा. आपल्यासमोर पहिली अडचण आहे, आपल्याकडे पैसा नाही आहे आणि जो आहे तो आपल्याला पुरेसा नाही आहे. ही अडचण इथं बसलेल्या कोणाची नाही हो? अहो, कंबर बांधणाऱ्यांची. तुमचं कुठं राहील? पैसा नाही असा जगात माणूस नाही, पण जो आहे तो पुरेसा नाही. ही अडचण नाही का? ही अडचण आहे. बरं, आम्हाला कोणीच मानत नाही असं जगात नाही. कोणीतरी आपल्याला मानणार आहे, पण जेवढा मान आहे तेवढा आम्हाला पुरेसा नाही. ही आपली अडचण आहे की नाही?
खरं आहे की नाही? जेवढा मान आम्हाला आहे, जेवढा मान आम्हाला भेटतोय तो आम्हाला पुरेसा. ही आमची अडचण आहे की नाही? तुम्ही झोपले नाही ना? तुम्ही खरंच झोपले नाही ना? माझं बोलणं तुमच्या लक्षात येतंय ना? मान नाही असं आहे का आपल्याला? आपल्याला मानच नाही असं आहे का? असं नाहीये. पण जेवढा आहे तेवढा पुरेसा आहे का? नाही. चला पुढे. आम्हाला बुद्धी नाही असं नाही, पण जेवढी आहे तेवढी. बरं, बुद्धी नाही असा माणूस जगात आहे का? मी जर म्हटलं इथे मंडपामध्ये आपण सर्व कीर्तनाला बसलेले आहात, आपल्यापैकी कुणाला बुद्धी नाही त्याने हात वर करा बरं. कोण हात वर करल? करा ना. आपल्यापैकी कुणाला बुद्धी नाही त्याने हात वर करा. कोण हात वर करल का? नाही का? कारण मला बुद्धी नाही तरी पण मी हात वर करू नये एवढी तरी बुद्धी प्रत्येकाला, एवढी तरी बुद्धी प्रत्येकाला आहे. मग मला फक्त एवढं म्हणायचं, आपल्या आयुष्यात अडचणी नाही असं नाही. अडचणी, या अडचणी प्रत्येकाच्या सारख्या आहेत की नाही? इथं बसलेल्या प्रत्येकाला अन्नमान धन या प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण अडचण ही आहे की अपेक्षित आम्हाला जेवढी आहे तितकं आमच्याकडे, ही आमची अडचण आहे. प्रत्येकाच्या अडचणी सारख्या आहे. पण इथे मंडपात बसलेला प्रत्येक जण अडचणी सारख्या आहेत, पण यातले काही जण या अडचणींच्या शेवटापर्यंत जातात, हसत असतात, आणि काही जण तिथेच राहून रडत असतात. ही तफावत का? काही जण अडचणी पार करून पुढे जातात आणि काही जण तिथेच थांबून रडत बसतात. ही तफावत का? तर तफावत एक आहे, आमच्या विचारांचं आलंबन कसं आहे हे जास्त महत्वाचं आहे. आम्हाला कुठे आकळलं पाहिजे हे कळलं पाहिजे. मी काय बोलतोय कळतंय का? आम्हाला कुठे आकळलं पाहिजे हे कळलं पाहिजे. जास्त उद्दामपणा प्रपंचातल्या प्रश्नावर कधीच उत्तर नाहीये. चला साधं विचारांचं म्हणून प्रश्न आलं, बोलून जातो. एक साधा मुद्दा आपल्या समोर ठेवू. किती वाजलेत मला सांगत चला बरं का. ते आमचं असं आहे, ते 12:15. आमचं असं आहे, ते भट्टी पेटायला लागली की मग सुटत चालतं. ते अवघड खेळ. बरं, दुर्दैवाने मी घड्याळ विसरलोय, त्यामुळे ती खूप अडचण होऊन राहिली आहे सध्या. सांगायचं काय, मला आपल्याला एक विचारायचं आहे. रावणाने ज्यावेळी सीता मातोश्रींना चोरून नेलं, सीता मातोश्रींना नेल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी सगळ्या वानरांना एकत्र केलं आणि वानरांना एकत्र करून लंकेवरती आक्रमण करण्याची तयारी केली. ऐकताय ना सगळे? इकडे लक्ष द्या. लंकेवरती आक्रमण करण्याची ज्यावेळी तयारी केली, त्या तयारीच्या वेळी सेतुबंधन करायचं, एवढा मोठा समुद्र पार करायचा. समुद्राच्या अलीकडे रामचंद्र प्रभू आहेत, पलीकडे लंकेमध्ये जायचंय. त्यावेळी रामचंद्र प्रभू समुद्राच्या काठावरती येतात आणि समुद्राच्या काठावरती येऊन रामचंद्र प्रभू समुद्राला म्हणतात, मला रस्ता दे. ऐकताय ना? रामचंद्र प्रभू समुद्राला बोलतात, मला रस्ता दे. समुद्र काही प्रतिसाद देत नाही. रामचंद्र प्रभू पुन्हा नम्रतेने बोलतात की बाबा मी राम आहे. कदाचित याने ऐकलं नसेल मी कोण आहे. मी अयोध्येचा राजा राम आहे, दशरथ पुत्र राम आहे. वनात आहेत, मला अडचण आहे, मला पलीकडे जायचंय, तुला विनंती करतोय, मला रस्ता दे. समुद्र काही प्रत्युत्तर देत नाही. रामचंद्र प्रभू पुन्हा सांगतात, अरे मी राम उभा आहे, राम परब्रह्म आहे मी. ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुण वसती जेथ, तो भगवंत मी आहे. तरी समुद्र रस्ता देत नाही. एवढं सांगून सुद्धा ज्यावेळी समुद्र काहीच बोलत नाही, रामचंद्र प्रभूंना राग येतो. रामचंद्र प्रभू आपल्या भात्यातला बाण काढतात आणि समुद्रावर आरोपित करतात आणि त्याला म्हणतात, समुद्रा मी तुला एवढं बोलून मला प्रतिसाद देत नाही, आता मी तुला शुष्क करून टाकणार. मला आपल्याला एक विचारायचं आहे, रामचंद्र प्रभूंच्या वाटेमध्ये समुद्र अडथळा आहे. रामचंद्र प्रभूंच्या वाटेत जसा हा समुद्र अडथळा आहे, तसा मारुतीरायांच्या वाटेत सुद्धा समुद्र अडथळा होता की नव्हता?
तुम्ही ऐकताय ना? पण रामचंद्र प्रभूंच्या वाटेमध्ये जसा समुद्र एक अडथळा होता, तसा मारुतीरायांच्या वाटेत सुद्धा समुद्र अडथळा होता की नव्हता? मग मारुतीराय तिथं असं बोलले का, मी गदाच काढेल, तुला मारून टाकेल, तुला शुष्क करून टाकेल, असं बोलले का? मारुतीरायांनी विचार केला? नाही. याच्या मधून जाण्यात शहाणपण नाहीये. रामचंद्र प्रभूंच्या मार्गातही तोच समुद्र अडथळा आहे, मारुतीरायांच्या वाटेत सुद्धा तोच समुद्र अडथळा आहे. पण रामचंद्र प्रभू अलीकडे बसून बोंब ठोकताय आणि मारुतीराय पलीकडे जात आहेत. यात एकच फरक आहे. रामचंद्र प्रभू समस्येच्या मधून मार्ग शोधत होते, मारुतीराय समस्येच्या वरून गेले. काय बोलतंय कळतंय का? आयुष्यातली वेळ समस्या तोडून, त्याच्यामध्ये शिरून, त्याच्यावर विचार करून आणि त्याच्यावर प्रत्येक बाबतीत वेळ खर्च करून आयुष्य फुकट घालवू नका. इतकं आयुष्य आपल्याकडे नाहीये. क्षणभंगूर, अहो मोजका आयुष्य एका मिनिटात संपतं. मिनिटात. तुम्ही साधा प्रयोग पहा. गाडीमध्ये दाट AC लावून माणूस बसला आणि दुपारी 12, 12:30, 1:30च्या दरम्यान तापत्या कडक उन्हात जर एका सेकंद न जाऊ देता त्या पक्क्या AC गाडीच्या बाहेर जर आला तर दुसऱ्या सेकंदाला माणूस खाली पडतोय. परत असा पडतो की तो परत उठत नाही. काय गॅरंटी आहे आपल्याकडे आयुष्याची? आपल्याकडे आयुष्याची एका क्षणाची शाश्वती आपल्या हातात नाहीये. एक क्षण आपल्याकडे ठरवून नाहीये. तर मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे, आयुष्यात संकट एवढी आहेत, आमाप आहेत, संकट आमाप आहेत. वेळ, आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर तुम्ही जर उत्तर शोधत बसलात तर तुमचं आयुष्य तुम्हाला पुरल का? म्हणून कधी समस्येच्या मध्ये जाऊ नका. हे काय झालंय माहितीये का? हे व्याख्यान करणारे, भाषणं ठोकणाऱ्या लोकांनी ना माणसाच्या बुद्धीचं वाटोळ करून टाकलंय. तुम्हाला हे प्रत्येक वेळी शिकवलं असेल, आलेल्या संकटाशी काय करा? 2 हात करा, त्यांना प्रतिकार करा, संकटांना धडक द्या. मी म्हणतो कशाला एवढा उद्दामपणा करायचा? त्या संकटाला वेळ देऊन जर आपल्या आयुष्याचं इप्सितच आपल्या हातात मिळणार नाहीये तर त्या संकटाला वेळ देणं म्हणजे आयुष्य बर्बाद करणं आहे. म्हणून शहाणपणा हे आहे, नको त्या गोष्टीमध्ये चित्ताचं आलंबन ढकलण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या कल्याणाला कारण आहेत हे चित्त तिथनं उचला आणि आयुष्याच्या मूळ मार्गावर आणून ठेवा. सुखाची प्राप्ती होते. निवृत्तीनाथ महाराज तेच बोलतात, कल्पिते कल्पिले चित्त आकळिले. ते चित्त जे आत्तापर्यंत प्रवृत्तीच्या मार्गाने फिरत होतं ते उचललं आणि माझ्या नामनिर्देशाप्रमाणे निवृत्तीच्या मार्गाला लावलं. कल्पिते कल्पिले चित्त आकळिले. काय घोळलं? त्याचा परिणाम तन्मय घोळले चैतन्याचे. माझ्या जीवनात जी एक स्थिरता प्राप्त पाहिजे होती ती स्थिरता मला मिळाली. माझ्या आतमध्ये चैतन्याची तन्मयता स्थिर झाली, स्थापन झाली. मुद्दा एवढाच आहे, प्रवृत्तीवरनं निवृत्तीत येणं आणि प्रवृत्ती निवृत्तीत आलं की मानवी जीवनाची आलंबनं हाताला सापडतात. कल्पनेतलं ज्ञान, कल्पितातलं ज्ञान कल्पनेत उतरवणे आणि ते जर आरोपित केलं, ते जर वापरलं तर तन्मय घोळले चैतन्याचे. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या चैतन्याने उत्तर दिलं आणि त्या उत्तराच्या बाबतीत महाराजांचं म्हणणं येतंय आपल्या बुद्धीशी. अभंगाचं 2रं चरण. सांग माय कैसे कल्पिले कास, 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 सांग माय कैसे कल्पिले कायसे, सांग माय कैसे कल्पिले कायसे.
संगमाय कैसे कल्पिले कायसे 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 सवे ऋषिकेश दिसे सर्वे ऋषिकेश दिसे संगमाय कल्पिले कायसे संगमाय कैसे कल्पिले कायसे संगमाय कैसे कल्पिले कायसे संगमाय कैसे कल्पिले कायसे संगमाय कैसे कल्पिले कायसे संगमाय संगमाय कैसे कल्पिले विठोबार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार विठोबार कुमारी बार कुमारी टाळी वाजवा भजन करा सगळ्यांनी हरी हरी बोल विठोबार कुमारी बार कुमारी 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 विठोबार आयुष्यातल्या प्रवृत्ती मार्गावरनं निवृत्ती मार्गावर ज्यावेळी जीव येतो त्यावेळी जी एक अवस्था प्राप्त होते ती प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांचं म्हणणं आहे की ही जी प्राप्त झालेली अवस्था आहे ही मला कशा पद्धतीने प्राप्त झाली, कारण झालंच असं की जो आत्तापर्यंत दिसत नव्हता तो आता दिसू लागला. सर्व ऋषिकेश दिसे आम्हा. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचं हे म्हणणं आहे की मी सगळीकडे पाहिलं, आत्तापर्यंत दिसत नव्हता पण आत्ता दिसू लागला. दिसू लागला त्याचं एकच कारण की तो आत्ता माझ्या सर्व जीवनामध्ये एक झाला. आत हरी बाहेर हरी, तो सर्वत्र व्यापून राहिला. यत् स्थितानां पृथ्ये आतम दग्धान चीनते. उपनिषद सांगतं की तो परब्रह्म ते चैतन्य आज इतकं पक्क झालं, इतकं पक्क झालं की निवृत्ती समरस सर्व ऋषिकेश. मला
आता मीच त्याच्याशी इतका एकरूप झालो की मला तो सगळीकडे दिसू लागला. मी त्याच्या रसाबरोबर एकरस समरस झालो, कारण आता माझ्याच ठिकाणी तो सर्वकडे पसरलेला आहे. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अल्पबुद्धी अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या संबंधाने तोडके मोडके विचार बोलण्याचा प्रयत्न केला. आज कैलासवासी यमाजी बबन फापाळे बाबांना आज आपल्यातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने फापाळे परिवार, आदरणीय कौतिक दादा आणि आदरणीय अनिल दादा या दोघांनीही नातवांनी आपल्या आजोबांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता हा उत्सव या ठिकाणी आयोजित केला. निश्चित बाबांच्या जीवनामध्ये एक चांगली सद्गती परमेश्वराने त्यांना द्यावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. आणि त्यांच्या परिवारातली इतर त्यांच्या नाती सौभाग्यवती सुनीता रामदास जाधव आणि सौभाग्यवती सविता प्रताप घुले, तद्वत त्यांच्या कन्या सौभाग्यवती सुमनबाई बकाजी गाढे, गंगूबाई रामदास चव्हाण आणि त्यांच्या पुतणी सिंधुताई उत्तम आहेर, त्यांचे पुतणे दत्तात्रय चंद्रभान फापाळे, रामदास भीमाजी फापाळे आणि अण्णासाहेब भीमाजी फापाळे आदी करून सर्व फापाळे परिवार, त्यांचे आप्तेष्ट गणगोत सगळे सोयरे मित्र परिवार आणि आपण सर्व मरळगोई आणि निफाड तालुका परिसरातील सर्व उपस्थित या परिवारावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. हरिकीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय गुरुवर्य महाराज मंडळी, पूजनीय हरिभक्तीपरायण माधव महाराज पैठणकर, आदरणीय हरिभक्तीपरायण गोरखजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदे माऊली, आदरणीय तात्या महाराज गाढे, आदरणीय हरिभक्तीपरायण नागेशजी महाराज गारुडे गराडी गोरडे नागेशजी महाराज आणि आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ माऊली आणि हरिभक्तीपरायण बोरगुडे महाराज आदी करून सर्व गुणीजन, सर्व टाळकरी मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्या निमंत्रणाने ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली, आदरणीय दिगंबर महाराज जगताप त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय सर्व जय तुळजा भवानी साऊंड सिस्टीम मरळगोई आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांच्या या उपस्थितीबद्दल परिवाराकडून आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. आदरणीय हरिदास महाराज सानप, आदरणीय अकोलकर महाराज सर्वांना धन्यवाद देऊन 2 मिनिटात शेवटची भैरवी होईल आणि तदनंतर कार्यक्रमाचा समारोप होऊन या ठिकाणी कार्यक्रम पूर्णाहुती होईल. बोला. निवृत्ती समरस निवृत्ती समरस सर्व ऋषिकेश 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 नाही आम्हाला कल्पना माझी नाही आम्हाला
सांग माये कैसे कल्पिले गायसे सांग माये कैसे कल्पिले गायसे नाही आम्हाला कल्पने माझे ब्रह्मीचा समरस कल्पने माझी सांग माये कल्पिले गायसे सांग माये कल्पने सर्व ऋषिके दिसे आमा दिसे आमा दिसे आमा ऋषिकेश दिसे आमा ऋषिकेश दिसे आमा सर्व ऋषिकेश सर्व ऋषिकेश दिसे आमा सर्व ऋषिकेश 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 दिसे आमा सर्व ऋषिकेश सर्व ऋषिकेश जैसे आमा जैसे आमा जैसे सर्व ऋषिकेश
केले का